दशनाम गोसावी समाज खान्देश धुळेतर्फे अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात झालेल्या मारहाण संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व निदर्शने। अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात सोबलेवाडी येथील श्री धर्मा बाळू गोसावी यांना किरण महादेव सोबले यांनी धर्मा गोसावी यांना मारहाण करून त्यांना पारनेर शहरातील कांदा मार्केट परिसरात अमानुष मारहाण केली। तसेच दारू पाजून कपडे काढून मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपींनी काढत दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील केला। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तालुक्यातील सदर ही घटना असून समाजाला काळिमा फासणारी घटना असून आरोपी किरण सोबले, ऋषिकेश सोबले, नितीन आवटी, सोपान देशमाने यांच्यावर पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला असून अद्याप आरोपी मोकाट फिरत असून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आली। तर धर्मा गोसावी यांचे काही बरे वाईट झाल्यास या सर्वस्वी जबाबदार पारनेर पोलीस राहतील व आरोपीला अटक न झाल्यास धर्मा गोसावी सह त्यांचे कुटुंब समाज बांधव पारनेर पोलीस स्टेशन समोर बेमुदत उपोषण करतील असा इशारा या ठिकाणी देण्यात आला असून लवकरात लवकर गावगुंडांवर कारवाई करावी अशी मागणी दशनाम गोसावी समाज खान्देश धुळेच्या वतीने करण्यात आली। या प्रसंगी दशनाम गोसावी समाज खान्देश धुळेचे अध्यक्ष साहेबराव गोसावी, उपाध्यक्ष किरण भारती, उपाध्यक्ष माधवगीर गोसावी, वासुदेव गोसावी, भरत गोसावी, अशोक गोसावी, देवेंद्र गोसावी, विजय गोसावी, संजय गोसावी, मनोज गोसावी, राजेंद्र बावा, अशोक गिरी यांच्यासह आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। दशनाम गोसावी समाजाचा हम सब एक चालूच पाहिजे। झालेल्या अत्याचाराला वाचा फोडलीच पाहिजे। गुन्हेगाराला अटक झालीच पाहिजे। गुन्हेगाराला अटक झालीच पाहिजे। सगळ्यांची हातवरती करू झालीच पाहिजे। अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात सोबलेवाडी श्री धर्मा बाळू गोसावी गाव गुंडांनी मारहाण केली। धर्मा गोसावी हे यांची माल वाहतूक गाडी होती। ते गाडीचं भाडे मागितलं असता या हरामखोरांनी गावगुंडांनी निवेदनावर 4 लोकांचं नाव आहेत त्या हरामखोरांनी त्यांना दारू पाजून बेदन मारहाण केली। अण्णा हजारे समाजसेवक यांच्या पारनेर तालुक्यात अशी घटना होते ही फार खेदाची बाब आहे। म्हणून शासनाने कडक कारवाई करून यांना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे। अजून आरोपी मोकाट फिरून राहिले असे समजते, म्हणून यांना ताबडतोब अटक व्हायला पाहिजे। आम्ही धुळे कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत। परत अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात नित्यानंदगिरी महाराज यांना कीर्तनकार महाराज आहे, दोघं पती पत्नी कीर्तन करतात। कीर्तन एका गावात केले असता त्या महाराजाला पैसे मागणी केले असता त्यांना सुद्धा मारहाण केली नाही, पण त्यांच्या घरी गेले, घरी त्यांच्या सामान नासधूस केली आणि जो ग्रंथ असतो हिंदू धर्माचा तो ग्रंथाला सुद्धा लाथा मारल्या गावगुंडांनी। म्हणून यांना सुद्धा अटक व्हायला पाहिजे। असे नगर जिल्ह्यात गरीब गोसाई भटके विमुक्त समाजावर अन्याय झालेला आहे। शासनाने सदर लक्ष द्यावं असं आम्ही कडकडीची विनंती करतो। त्यांचं सुद्धा आम्ही निवेदन कलेक्टर महाशयाला आम्ही आज देत आहे। आज गोसावी समाजाच्या वतीने दशनाम गोसावी समाजाच्या वतीने आज अहिल्यानगर जिल्ह्यात ज्या आमच्या समाजावर हत्या झालाय, आमचा समाज नसून प्रत्येक कुठल्याही समाजावर असा अत्याचार व्हायला नको, त्याबद्दल आज गोसावी समाज दशनाम गोसावी समाजच्या वतीने आज हे निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात येत आहे। या जेणेकरून आज संत साधूंवर जे हल्ला होत आहे, एकाच लोकांवर हल्ला होत आहे, तर कायद्यामध्ये काहीतरी बदल आणून कायद्यात कडक कारवाई करून ह्या आरोपीला जोपर्यंत शिक्षा भेटत नाही तेव्हापर्यंत दुसरा आरोपीत धाक निर्माण होत नाही। तर याच्यासाठी आम्ही शासनाला एक विनंती करतो की जेणेकरून आरोपींवर अत्याचाऱ्यांवर कुठलाही अत्याचारी असो, कुठल्याही जात धर्मांवर कुठल्याही जात धर्मांवर जे अत्याचार होतो त्या अत्याचारींवर कठोर कारवाई करावे की जेणेकरून पुढचे अत्याचारी लोक त्यांना कुठेतरी दबाव येईल अशी आम्ही विनंती करतो।